नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यानंतर आता पार्थ पवार हा देखील विद्यार्थी राजकारणामध्ये सक्रिय झालेला पाहायला मिळतोय. पार्थ पवार यांनी आज राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठातील अनेक समस्या घेऊन पार्थ राज्यपालांकडे गेले होते. त्यांनी राज्यपालांना निवेदनही दिले. मावळ मतदारसंघामधून पार्थ लोकसभेची निवडणूक लढवणार या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे. त्यातच राज्यपालांची भेट घेऊन पार्थ यांनी सक्रिय राजकारणामध्ये उतरण्याचे संदेश दिलेत की काय अशी चर्चाही आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. सागर, पार्थचा हा सक्रिय राजकारणातला प्रवेश समजायचा? सुवर्णा, मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचा मुलगा पार्थ हे इच्छुक आहेत आणि गेले काही दिवस या लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सक्रिय आहेत. अशातच मुंबई विद्यापीठाच्या संदर्भात कायम ठाकरे कुटुंबीय पुढाकार असतात. विद्यापीठातल्या अनेक राजकीय संघटनांमध्ये आदित्य आणि अमित सक्रिय आहेत. अशाच परिस्थितीमध्ये पार्थ हा आज मुंबई विद्यापीठातील सीसीटीव्ही, त्याचप्रमाणे परीक्षा उपकेंद्र असे मुद्दे घेत राज्यपालांची भेट घेतलेली आहे. विशेष म्हणजे यानंतर माध्यमांशी त्यांनी बोलण्याचं टाळलेलं आहे. पण एक गोष्ट आहे की मुंबई विद्यापीठाच्या वेगवेगळे मुद्दे समोर करत राजकारणामध्ये एंट्री करणं हा एक चंचू प्रवेश असतो असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. कदाचित पार्थ पवार याच माध्यमातून मुंबईसारख्या विद्यापीठामध्ये लक्ष केंद्रित करत राज्याच्या राजकारणाच्या महत्वाच्या केंद्रस्थानी येण्याचं भविष्यातली वाटचाल दाखवू पाहतायत की काय असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. नक्की सागर, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल.